हगवणे कुटुंबाने जेसीबी खरेदीत बंदुकीचा धाक दाखवत 11 लाखांची फसवणूक केल्याचं उघड झालं होतं। दरम्यान पोलिसांनी या जेसीबी जप्त केला असून उद्या लता हगवणे आणि शशांक हगवणेच्या पिंपरी माळुंजे पोलीस ताबा घेणार आहेत। वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणानंतर समाजातील चुकीच्या प्रथांना आळा घालण्यासाठी सकल मराठा समाजाने आक्रमक पाऊल उचलत आत्मपरीक्षण बैठक घेतली। या बैठकीमध्ये विवाहासाठी एक आचारसंहिता तयार करण्यात आली आहे आणि सुनांचा छळ करणाऱ्यांची रोटीबेटीचा व्यवहार करणार नाही असा निर्धार सुद्धा केला आहे। फेसटाईम कॉलमुळे निलेश चव्हाण ट्रेस झालाय। घटस्फोटित मैत्रिणीला घेऊन फिरणं निलेश चव्हाणला महागात पडलंय। पिंपरी पोलिसांनी निलेश चव्हाणवरती कारवाई केली। निर्धारित कालावधी पूर्ण केलेल्या राज्यातील 249 पोलीस निरीक्षकांची बदली झाली आहे। यामध्ये बुलढाण्यातील 7 पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे। तर दुसरीकडे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांची मुदतीआधीच बदली करण्यात आल्यामुळे त्यांनी कॅट न्यायालयात धाव घेत शासनाच्या आदेशावरती स्थगिती मिळवली आहे। सोलापुरातील रेनगर आणि साने गृह प्रकल्पातील लाभार्थ्यांना 17 कोटीचा कर माफ करण्यात आलेला आहे। कुंभारीच्या माळरानावरती वसलेल्या रेनगर आणि मीनाताई साने गृह प्रकल्पातील लाभार्थ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला। छत्रपती संभाजीनगर दरोडा प्रकरणामध्ये पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली। आतापर्यंत पोलिसांनी एकूण 12 जणांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे। बीडच्या अंबाजोगाई इथल्या सेवानिवृत्त शिक्षिकेला मनी लॉन्ड्रिंग आणि अतिरेक्यानं फंडिंग केल्याचं सांगत चौकशीला सहकार्य करा असं म्हणत व्हॉट्सअप कॉलवरून तब्बल 83 लाख रुपये हडपल्याचा प्रकार अंबाजोगाईत झालेला आहे। विश्वास नांगरे पाटील यांचं नाव घेत भामट्यानं फसवणूक केली। मुंबईत कस्टम अधिकाऱ्यांनी वन्यजीव तस्करी विरोधात मोठी कारवाई केली आहे। थायलंडहून भारतात परदेशी सरड्या आणणाऱ्याला मुंबई विमानतळावरती अटक केली आहे। नाशिकच्या कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्यात। कुंभमेळ्यामध्ये 42 ते 45 पर्व स्नान होणार आहे। 31 ऑक्टोबर 2026 पासून ते 24 जुलै 2028 पर्यंत कुंभमेळा सुरू राहणार आहे। कुंभमेळ्याच्या निमित्ताने 4000 कोटी रुपयांच्या निविदा काढल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। तर जलसंपदा मंत्र्यांनी चांगली योजना तयार केल्याचं म्हणत फडणवीसांनी गिरीश महाजन यांचं कौतुक केलं। फडणवीसांनी मालेगावातील रस्त्यांची पाहणी करावी, ते फक्त कुंभमेळ्यामध्ये गुंतवून ठेवत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। तर कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा मंत्री दिल्याचं म्हणत महाजनांवर सुद्धा टोला लगावलाय। कर्जतचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांचा निकटवर्तीय अमर मिसाळला अखेर बेड्या ठोकल्या। उरणमधील सरकारी जमीन हडप करून परस्पर विकली असल्याप्रकरणी त्याच्यावरती गुन्हा दाखल झाल्यानंतर तो 7 महिन्यांपासून फरार होता। भिवंडी शहरातील एका मोबाईल ॲक्सेसरीज विक्री करणाऱ्या व्यवसायास 70 लाखांचं कर्ज मिळवून देतो असं सांगत त्याच्या नावे विविध कंपन्यांकडून तब्बल 6 कोटी रुपयांचं कर्ज घेतलंय। या 24 जणांच्या टोळीचा मुख्य सूत्रधाराला भिवंडी पोलिसांनी अटक केली। पुण्यातील स्वच्छता पथकाने बुलढाणा जिल्ह्यातील 5 बसस्थानकांच्या स्वच्छतेची पाहणी केली। तर 4 जणांच्या पथकाने स्वच्छता तपासणी करून गुण दिले। दरम्यान एका वर्षात 3 वेळा बसस्थानकांची स्वच्छता पाहणी करण्यात येणार असल्याचं पथकानं सांगितलं आहे। मुंबईच्या जुहू बीचवरती एका तरुणाचा बुडून मृत्यू झालाय। फोटो काढताना अचानक तोल गेल्यामुळे ही घटना घडली। दरम्यान पर्यटकांनी समुद्रात खोलवरती जाऊ नये असं आवाहन पोलिसांनी केलं। पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाची निवड करण्यात आलेली आहे। पुणे शहर पूर्वच्या शहराध्यक्षपदी सुनील टिंगरे तर पुणे शहर पश्चिमच्या शहराध्यक्षपदी सुभाष जगताप यांची वर्णी लागली आहे। या दोन्ही नावांवरती अजित पवारांनी शिक्कामोर्तब केलंय। भोकरमधील प्रहारचे तालुकाध्यक्ष शेखर कुंटे आणि ओबीसी नेते नामदेव आईलवाड यांच्यामधील ऑडिओ क्लिप समोर आली आहे। आमच्या उमेदवाराला माघार घेण्यासाठी लक्ष्मण हाके यांचा दबाव होता असं शेखर कुंटे म्हणाले। आर्थिक तडजोड करून अर्ज मागे घेतला असंही ते म्हणाले। विधानसभा निवडणुकीत हाकेंनी ओबीसी उमेदवारांना उभं करून तोडपाणी केलं। लोहा मतदारसंघानंतर भोकरमध्ये उमेदवारांकडून पैसे घेऊन हाकेंनी ओबीसी उमेदवारांना माघार घ्यायला लावली। ऑडिओ क्लिप ट्विट करत मिटकरींनी हा आरोप केलाय। ज्यावेळेस लाडकी बहीण योजना आली त्यावेळेला आम्हाला जास्त वेळ मिळाला नाही, लगेचच निवडणुका आल्या त्यामुळे तपासणी करण्यासाठी वेळ मिळाला नाही। आम्ही आवाहन केलं होतं ज्यांना गरज आहे त्यांनीच लाभ घ्यावा, मात्र आता दिलेले पैसे परत घेता येणार नाहीत, मात्र यावरती नक्की मार्ग काढू असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले।
शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुन्हा कार्यक्रमात एकत्र आलेत. वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांच्या खुर्च्या जवळ होत्या, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. पालकमंत्री पदावरून काही अडलं का असं म्हणत नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या प्रश्नावरती मुख्यमंत्री फडणवीसांनी सवाल विचारत उत्तर दिलंय. माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्यांच्या बाबत जपून बोलावं, काही गोष्टी मनात ठेवायच्या असतात. अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंना सल्ला दिलाय. काँग्रेस पक्षाकडून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाचाळवीरांना तंबी द्यावी असं काँग्रेस प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी म्हणाले. म्हशीचा अख्खी रेड्याचा बळी दिला आहे पाहण्यापेक्षा पक्षातले आमदार कसे गेले पाहिलं असं तर पक्ष टिकला असता, अशा शब्दात संजय शिरसाट यांनी राऊतांना टोला लगावलाय. सांगलीच्या मिरजमध्ये ते बोलत होते. कृषी खातं जबाबदार खातं आहे, कृषी खातं शिक्षा आहे असं मानणाऱ्यांमुळे राज्यात शेतकऱ्यांचं काय भलं होणार आहे असं म्हणत राऊतांनी कृषी मंत्र्यांच्या वक्तव्यावरून जोरदार टीका केली. कल्याणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत बॅनरबाजी करण्यात आली. कल्याण ग्रामीण आणि दिवा शहरातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलंय. बॅनरवरती ठाकरे बंधूंचा एकत्रित फोटो लावण्यात आला, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. मनसे आणि शिवसेना एकत्र येतील हा विचार आता डोक्यातून काढून टाका. शिवसेना प्रमुखांनी राज ठाकरेंना बरोबर घेण्यास उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं, मात्र त्यांनी कधीच राज ठाकरेंना एकत्र घेतलं नाही. उद्धव ठाकरे स्वार्थापोटी काहीही करू शकतात असा मोठा गौप्यस्फोट संजय शिरसाट यांनी केला. एकनाथ खडसेंनी केलेल्या आरोपांना गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलंय. उठता बसता खडसेंना मीच दिसतो, मात्र या प्रकरणात माझा काहीही संबंध नाही, त्यांच्यासारखी भाषा मी वापरणार नाही असं म्हणत त्यांनी खडसेंवरती आरोप फेटाळून लावले. सातारा जिल्ह्यातील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह महिला आणि युवकांनी मोठ्या संख्येने शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. आम्ही पक्षाची ताकद वाढवण्याचं काम करत आहोत अशी प्रतिक्रिया पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. नाशिकमधील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्राचं भूमिपूजन पार पडलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 77व्या वर्धापन दिनानिमित्ताने मुंबईतील यशवंत नाट्यगृह इकडे मराठी वाणा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. एसटीच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधत आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते शहादा बस आगारामध्ये 3 नवीन बसेसचं लोकार्पण करण्यात आलं. नंदुरबार सारख्या अतिदुर्गम भागातील बसची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचं परिवहन मंत्री यांच्याकडे शहादा आगारासाठी 10 आणि तळोदा बस स्थानकासाठी 10 बसेसची मागणी करण्यात आली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. त्यावेळेला रुग्णालयाच्या लोकार्पणानंतर उद्योगमंत्री उदय सामंतांनी गाडीचं सारथ्य केलं. रुग्णालयासाठी 72 कोटी मंजूर करणारा एकमेव नेता एकनाथ शिंदे हे आहेत. शिंदे जिथे जातात तिथे चांगलं काम करून येतात असं म्हणत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं. सातारा जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक निधी अंतर्गत सातारा पोलीस दलाला 16 स्कॉर्पिओ गाड्या, 16 स्कूटी आणि 3 मोठ्या पोलीस व्हॅन देण्यात आल्या. या सर्व वाहनांचं पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते लोकार्पण पार पडलं. डहाणू आगारात आमदार विनोद निकोले यांच्या पाठपुराव्यामुळे 14 नव्या बसेस दाखल झालेल्या आहेत. या बसेसचं लोकार्पण सोहळा आमदार निकोले यांच्या हस्ते पार पडला. यावेळेला विनोद निकोले यांना बस चालवण्याचा मोह आवरला नाही. हिंगोली जिल्ह्यामध्ये 3 ते 4 दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. औंढा नागनाथसह वसमतमध्ये सुद्धा सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडलेला असून किमान 10 जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला. चिपळूण तालुक्यातील सर्वच धरणं ओव्हरफ्लो झालेली आहेत. कापसाळ, खोपड, तांबी आणि ही धरणं पूर्ण क्षमतेनं भरलेली आहेत. धरणांच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागल्यामुळे निसर्गाचं सौंदर्य खुललंय. शहापूरमध्ये 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे दुबार भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नांदेड जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ झाली आहे। नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी धरणात 40% पाणीसाठा आहे। सिल्लोड शहरातील मुख्य रस्त्यावरील आणि मुख्य चौकातील अतिक्रमणावरून उभाटा आक्रमक झाली आहे। ही अतिक्रमणं हटवली नाहीत तर पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर हातगाड्या लावण्याचा इशारा उभाटाच्या वतीने देण्यात आला आहे। जळगावात मुस्लिम महिलांनी मानवी साखळी तयार करत वक्फ कायद्याविरोधात निषेध आंदोलन केलंय। या आंदोलनामध्ये 2500 महिलांनी सहभाग नोंदवला। पुण्याच्या पुरंदर तालुक्यामध्ये होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे। आता पुरंदर तालुक्यातील बाधित गावातील शेतकरी विमानतळ रद्द करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक पत्र पाठवणार आहेत। पत्रातून विमानतळ रद्द करण्याची मागणी केली जाणार आहे। गावासाठी अधिग्रहण केलेल्या विहिरीला विरोध केल्यामुळे सिल्लोड तालुक्यातील माणगाव या ठिकाणी महिला उपसरपंचासह पती आणि सासऱ्यावरती सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ग्रामसेवक विहिरीचा ताबा घेण्यासाठी गेले असता उपसरपंचाच्या पतीने आरेरावी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली। बीडच्या गेवराई शहरातील निधी बँकेत कोट्यवधीचा घोटाळा समोर आलेला आहे। श्री मंगलनाथ मल्टिपल निधी बँकेच्या ठेवीदाराचे कोट्यवधी रुपये अडकलेले आहेत, त्यामुळे संचालकावरती गुन्हा दाखल करून तात्काळ पैसे देण्याची मागणी ठेवीदारांनी केली आहे। वर्ध्यात फटाका सायलेन्सरवर वाहतूक पोलिसांनी बुलडोझर चालवलं। 100 पेक्षा जास्त सायलेन्सर निकामी केले। आजपासून 31 जुलैपर्यंत खोल समुद्रातील मासेमारीवरती बंदी घालण्यात आली आहे। या कालावधीमध्ये खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्यांवरती मत्स्य विभागाकडून कठोर कारवाई केली जाणार आहे। पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील खडकवाडी धुमाळस्थळ या ठिकाणी लाकडी बराकीमध्ये साठवून ठेवलेला कांदा अज्ञात व्यक्तीने पेटवून दिलेला, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं। कोल्हापुरात वृद्धेचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। पाचगावमधील महिलेचा कोरोनाने मृत्यू झालाय। गेल्या 4 दिवसांपासून उपचार सुरू होते। वाशिम जिल्ह्यामध्ये नक्की चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित केला जातो। एका महिलेची खासगी रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर तिच्या पोटात कापडी तुकडा राहिल्याची गंभीर बाब समोर आली। या महिलेच्या पोटातील कापडी तुकडा संभाजीनगरमधील डॉक्टरांच्या निष्कर्षास आल्यानंतर त्यांनी ऑपरेशन करून तो पुन्हा बाहेर काढलाय। या प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर सुद्धा पोलिसांनी कारवाई केली नाहीये। वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे। अपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या पोटाची त्वचा भाजली आहे। या प्रकरणी तांत्रिक बिघाड असल्यामुळे अनावधानाने ही घटना घडल्याचं थातुरमातुर कारण रुग्णालयाकडून देण्यात आलंय। या प्रकरणी तक्रार दाखल करून सुद्धा पोलिसांनी तपास सुरू न केल्यामुळे रुग्णासह नातेवाईकांनी संताप व्यक्त केला। हिंगोली जिल्ह्यात हळद लागवडीला सुरुवात झाली। यंदा पाऊस लवकर आल्यामुळे शेतकऱ्यांनी हळद लागवडीला सुरुवात केली। छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांना स्फोटातून ठार करण्याचा माओवाद्यांचा कट सुरक्षा दलांना उधळलाय। 10 आयडीची स्फोटकं माओवाद्यांनी पेरून ठेवलेली होती। महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी मॅरेथॉन रन फॉर सेफ्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। आम्ही सुरक्षेचे शिल्पकार, शून्य अपघाताने करू महावितरणचं ध्येय साकार ही संकल्पना घेऊन हजारो महावितरणचे कर्मचारी अमरावतीत आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यामध्ये धावत होते। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवाचा समारोप चंद्रपूरच्या प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृहात झाला। यावेळेला कर्तृत्ववान महिलांचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। बुलढाण्याच्या शेगावमधील गजानन महाराजांची पालखी उद्या पंढरपूरला मार्गस्थ होते। आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पालखी प्रस्थान करणार आहे। सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। विद्यार्थ्यांच्या शालेय सुट्ट्या संपणार असून सुट्टीची सांगता पंढरपूरमध्ये येऊन विठुरायाच्या दर्शनाने करण्यासाठी अनेकांनी पसंती दिली आहे। तर मंदिर परिसरात विठुरायाच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। पंढरपूरच्या रुक्मिणी माता उपासना मंदिरात 11 डझन हापूस आंब्यांची आरास करण्यात आली। यावेळेला रुक्मिणी मातेला अमरसाचा अभिषेकही घालण्यात आला। जागतिक सायकल दिनानिमित्ताने फिट इंडिया उत्तन किल्ल्याची सवारी आयोजित करण्यात आलेली होती। भारतीय क्रीडा प्राधिकरण प्रादेशिक केंद्र मुंबई अंतर्गत या सवारीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला झाडांच्या संवर्धनाचा संदेश देत निरोगी राहण्याचं आवाहन करण्यात आलं। दुबईमध्ये फ्रेंड्स ऑफ इंडिया ग्रुपच्या वतीने
भजनोत्सव 2025चं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला गायक आणि संगीतकार हर्षित अभिराज यांनी त्यांच्या आवाजाच्या जादूने दुबईतील रसिकांना मंत्रमुग्ध केलं. मोठ्या उत्साहात रसिकांनी यामध्ये सहभाग नोंदवला. शिर्डीच्या साई मंदिरात सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळेला साई संस्थांकडून भाविकांची विशेष काळजी घेतली जाते.